कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर असेच मजेत राहा आणि आनंदात राहा. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्रावण सोमवार स्पेशलमध्ये मोत्याचे बेलाचे पान कशी बनवायचे ते शिकवणार आहे. तर याच्या आधी पण मी तुम्हाला मोत्याचे बेलाचे पान शिकवलेले आहे. तर मैत्रिणींनो, याच्या आधी पण मी जे मोत्याचे पान बनवलं आहे त्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देऊन देईल. आणि हा पान जरा बनवायला वेगळा आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, आपण हे 4 नंबरचे हिरव्या रंगाचे मोती घेतलेले आहे. सुई, नायलॉन धागा आणि सुई कट करण्यासाठी कात्री घेतली. तर सुरुवातीला मी सुईमध्ये धागा ओवून घेते. तर मैत्रिणींनो, मी इथे सुईमध्ये धागा ओवून घेतले आणि शेवटी असे 4-5 गाठ मारून घेतले. आणि सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये हिरव्या रंगाचे 4 मोती घ्यायचे आहे. हे बघा, 4 मोती घेतले मी आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि 4 मोत्याचा चौकोन आपला नीट व्यवस्थित घट्ट बसेल म्हणून ह्या 4 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत आपल्याला एक मोत्यामधून पण सुई बाहेर काढून घ्यायचे म्हणजे आपला चौकोन नीट व्यवस्थित घट्ट बसेल. अशा आता धाग्यामध्ये आपल्याला 3 हिरवे रंगाचे मोती घ्यायचे. 3 हिरवे रंगाचे मोती घ्यायचे आणि या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि या 2 असे 3 मोत्यांमधून सुई एकदाच आपल्याला बाहेर काढायची. तर मैत्रिणी, असे हे 2 चौकोन झाले. असे आपल्याला इथे 11 चौकोन करायचे आहे. तर ते मी करून घेते. 11 चौकोन आपल्याला इथे करायचे ते मी करून घेते. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक टिप पण सांगणार आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मैत्रिणींनो, इथे बघा, मी 2 चौकोन केले होते. इथे आपले 11 चौकोन तयार झालेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण तर पान बनवतोय, तर हे चौकोनची पट्टी का बरं केली? तर या चौकोनची पट्टीमध्येच आपल्याला पान बनवायचे आहे. तर आता आपली सुई हा मधल्या मोतीमध्ये आहे. तर त्याच्या हा खालचा जो मोती आहे, पहिले त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी याच्यामध्ये टिप दाखवणार आहे. तर आपल्यामध्ये असे जॉईंट मोती पण येतात. आपला मोती आपण घेतो त्याच्यामध्ये ही जॉईंट मोती पण घेतात. तर ही जॉईंट मोतीचा उपयोग आपण इथे करणार आहोत. तर इथे आपल्याला आता 6 मोती घ्यायचे. हे जॉईंट मी असे 6 मोती घेतलेले आहे. आणि आता जो आपला 5वा चौकोन आहे, म्हणजे हा 1 2 3 4 आणि 5, हा 5वा चौकोन आहे. त्याचा हा जो खालच्या साईडचे मोती आहे, त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि हा जो मधला मोती आहे, त्या एक मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. परत इकडचा जो 5वा मोती आहे, त्या एक मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर, असे 3 मोत्यामधून आपल्याला 6 मोती घेऊन 3 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर इथे आपण असे हे जॉईंट जे मोती असतात त्याचा उपयोग आपण इथे करू शकतो. परत आपण इथे धाग्यामध्ये 6 मोती घ्यायचे. आणि आता जो आपला पहिला चौकोन आहे, त्याचा जो हा एक मोती आहे खालचा, त्या एक मोत्यांमधून आणि हा मधल्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर इथे अशी आपली एक पाकळी तयार झाली. आणि परत आपण जे 6 मोती घेतले ते त्या एक मोत्यामधून आणि या मोत्यापर्यंत मी सुई बाहेर काढून घेते. तुम्ही इथे गाठ पण मारू शकतात, पण गाठ जास्त दिसते म्हणून आपल्याला मोत्यामधूनच सुई बाहेर काढून घ्यायची. तर हे पहिले मी या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेते. हे 5व्या चौकोनमधून मी सुई काढलेली आहे. आणि परत आपल्याला हा 1 2 आणि हा 3 या म्हणजे 6व्या मोत्यामधून पण आपल्याला मोती न घेता सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे 6वा मोती आपला सेंटरचा मोती आहे. आता हा 6वा चौकोन आहे. त्या 6व्या चौकोनमधून मधल्या मोत्यामधून मी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत हा एक मोती आहे, त्या एक मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेते. आणि परत इथे मी 6 मोती घेते आणि पहिल्या चौकोनमधून सुई बाहेर काढून इकडे पण 6 मोती घेऊन आपण जो 6वा चौकोन आहे त्या मोत्यापर्यंत सुई
बाहेर आपल्याला आणायची, तर ती इतकी स्टेप मी इथे जशी केली तशीच इथे करून घेते. तर मैत्रिणी इथे बेलाचे 2 पान झाले आहे. बेलाच्या तिसऱ्या पान आणि मधला पान आपल्याला इथे करायचं आहे. तर आपण ह्या जो 6वा जो चौकोन आहे मधला एकदम मधोमध, त्या मोत्यांमधून आपला जो वरचा जो मोती आहे त्या मोत्यामधून आपली सुई निघालेली आहे. आणि आता धाग्यामध्ये आपल्याला परत 3 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे. 3 हिरव्या रंगाचे मोती घेऊन इथे आपल्याला जसे इथे आपण हे चौकोन केले तसेच इथे आपल्याला हा 6वा नाही आपण मोजायचा, पण इथे हा पहिला एक चौकोन झाला असे त्याच्यावरती 4, म्हणजे टोटल आपल्याला इथे वरती 5 चौकोन करून घ्यायचे. तर ते मी करून घेते. हा एक केलेला आहे, त्याच्यावरती परत मी 4 चौकोन करून घेते. तर मैत्रिणींनो हे बघा, इथे पण आपण 1 2 3 4 5 असे 5 चौकोन करून घेतले. आणि परत आपल्याला आता ह्या मधल्या मोत्यामधून आपली सुई आहे, तर या खालच्या मोत्यांमधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढून घ्यायचे. आणि जसे आपण इथे केलं तसे इथे पण आपल्याला 6 मोती घ्यायचे आहे. हे मी जॉईंट मोतीच घेत आहे बघा, हे 6 मोती घ्यायचे. आणि हा जो 5व्या मोती आहे 1 2 3 4 5, हा 5व्या मोतीच्या हा 5वा जो चौकोन आहे आपला, या मोत्यामधूनच आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. तर अशा रीते मी इथे पण करून घेते. परत धाग्यामध्ये आपल्याला 6 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे. आणि हा जो पहिला जो चौकोन आहे त्याच्या हा खालचा एक मोती, हा वरचा, आणि हे 6 मोत्यांमधून पण आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायची. आणि इथे जो आपला हे बघा, हे 6वा चौकोन आहे. तर आता या 3 ज्या चौकोनचे 3 कोने होते तिथे आपण मोती फिरवले. आता इथे आपल्याला देठ बनवायची आहे. तर आपण हा जो खालचा एक मोती राहिला आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई आणायची आहे. 6वा चौकोनचा चौथा जो मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि हे जॉईंट मोती आपल्याला देठ करायला पण काम लागेल. पण एक लक्षात ठेवायचं की आपण इथे आपल्याला इथे 8 मोती घ्यायचे आहे. 4 6, आणि जे 2 आपण घेणार आहे ते मोकळे घेणार आहे, ते जॉईंट इथे चालणार नाही. तर 2 मोकळे मोती घ्यायचे, असे 8 मोती घ्यायचे. आणि हा एक मोती सोडून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा सर्व मोत्यांमधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आपण इथून सुई काढली होती, तर आपल्याला आता इथून उलट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि शेवटी गाठ मारून घ्यायची. तर मैत्रिणींनो हे बघा, आपल्या मोत्याचे बेलाचे पान दुसऱ्या प्रकारचे मी इथे तयार केले आहे. तुम्हाला हे मोत्याचे बेलाचे पान आवडले असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो तुम्हाला तर माहितीच आहे की श्रावण महिना हा किती पवित्र महिना आहे. आणि तसेच या महिन्यात सर्व शिवभक्त भगवान शंकराची आराधना खूपच मनपूर्वक करतात. मैत्रिणींनो तुम्हाला जर हा त्रिशूल आणि डमरूचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला जर मोत्याचे शिवलिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा.